बळ दोन्ही संघाची लढत या मैदानावरती पाहायला मिळते. जसा वरुण राजा मैदानावरती आला तसा नक्कीच गोलंदाजांना सहकार्य करून दिलाय. तर पाहूया पहिला बॉल ओव्हर द विकेट, लोअर फुल टॉस बॉल. हा बॉल चाललाय विकेट किपरकडे, येथे रन येत नाहीये, डॉट बॉल. नक्कीच जसा पाऊस आला मैदानावरती विकेटवरती आपण पाहत आहात थोडंसं पाणी पाहायला मिळतंय. हेच नक्कीच गोलंदाजांना सहकार्य करून देत आहे. कारण पाहिलं गेलं तर डब्बा पडल्यानंतर दुप्पट वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय फलंदाजाकडे आणि तेथून मोठमोठे फटके सजवणं थोडंसं कठीण होऊन जातं. यावेळेचा फटका गॅपमध्ये तर आहे, फिल्डर मागे पळतोय आणि हा फटका येथे दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर गेलाय. पंचांचा इशारा, येतोय चौकार, 4 रन. पहिला बॉल डॉट बॉल आणि त्यानंतर बंड्या याच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. बंड्या मोरे आणि सुमेध कदम ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. हा चौकार आपण पाहत आहात, गुडलेनवरती चेंडू फेकला होता, फिल्डरच्या डोक्यावरून चेंडूने उसळी घेतली आणि त्यानंतर ओलांडली बाउंड्री लाईन. चौकार येतोय, येथे मात्र 4 रन. चौकार पाहायला मिळतोय बंड्या मोरेच्या बॅटमधून. हा चौकार सुरुवात तर झाली आहे मोठ्या फटक्याने, येथे मात्र नक्कीच 4 रन पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु यामागचा सामना, काही सामना रंगला, यासाठी केला होता अट्टहास की असे सामने पाहायला मिळावे आणि तो सामना आपल्याला पाहायला मिळाला. बिगिट करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाही आहे. पुन्हा एकदा फलंदाज प्रयत्न तर करतोय मोठा फटका खेचायचा, परंतु येथे थोडेसे कष्ट जास्त करावे लागत आहेत. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर पाऊस पडला होता, अशा परिस्थितीमध्ये सफन बारगिरीच्या समोर मोठे फटके तर खेचले, परंतु त्यानंतर सागर कांबळेने कमबॅक केलं आणि अखेरच्या षटकामध्ये पार्थ गांधीने तर नक्कीच हा सामना आपल्या बाजूने झुकवून दिला. असा हा सामना अगदी शेवटच्या बॉल पर्यंत सामना पोहोचला होता. 1 बॉल 2 रनची आवश्यकता होती. चुरशीचा सामना, यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण या क्रिकेटच्या प्रेमात आहोत आणि यावेळेला मात्र टायमिंग जुळलंय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. सुमेध कदमच्या बॅट मधून येतोय हा दमदार षटकार, 6 रन. 6 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. गुडलेनचा बॉल पिक केलं बॉलला आणि त्यानंतर पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. खूप चांगला फटका सुमेध कदमचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल फेस करत होता या मॅच मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण पहा. खूप चांगलं हँड कोऑर्डिनेशन आणि त्यानंतर बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. ताकद आहे, क्षमता आहे. ओपनिंग करण्यासाठी आलेले 2 खेळाडू आता मात्र सुरुवात तर दमदार करून देत आहेत. सौरभ पवारच्या समोर येथे मात्र नक्कीच एक चौकार आणि षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. TWJ गुहागर हा संघ टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. ही चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पर्व 3रे रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा. पावसाळी रबर बॉलची क्रिकेट स्पर्धा काल संपूर्ण दिवसामध्ये पाऊस जरूर नव्हता, परंतु आज पावसाने हजेरी लावली आहे आणि या स्पर्धेला नक्कीच वेगळं वळण दिलंय. चांगला चेंडू, येथे मात्र सन्मान दिलाय. यॉर्कर बॉल, परफेक्ट यॉर्कर, षटकार आला आणि त्यानंतर हा खूप चांगला चेंडू येथे सौरभ पवारचा आपल्याला पाहायला मिळतोय. 11 धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या. जरूर एक बॉल अजूनही शिल्लक असेल, इथून मोठा फटकाला एक महागडं षटक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र फटका तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि येथे पकडलाय झेल. विकेट येते आणि येथे मात्र कुंदन रोहिलकर याच्या हातामध्ये चेंडू पोहोचला आणि एक चांगला झेल येथे पकडण्यात आलाय. इथे खेळ संपलाय शुभम कदमचा. शुभम कदम बॅक टू द पॅव्हिलियन. पहिलं षटक, या पहिल्या षटकामध्ये एक धक्का देखील बसवला. शुभम कदमची खेळी येथे संपुष्टात आली. कुंदन रोहिलकरने पकडली कॅच आणि येथे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन शुभम कदम. 3 बॉल फेस केली, 6 धावा त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक आणि येथे मात्र त्याला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट आली अखेरच्या बॉलवरती. इथे मात्र पाहिलं गेलं तर नक्कीच शॉर्ट बॉल होता, त्याला लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये टोलवण्याचा प्रयत्न तर झाला फलंदाज, परंतु तेथे कुंदन रोहिलकर गुहागरचा टायगर होता तेथे, त्याच्या माध्यमातून पकडण्यात आला झेल. विकेट येते, पहिला धक्का बसतोय. पहिले षटक, त्यामध्ये नक्कीच एक षटकार आला, एक चौकार आला, परंतु विकेट देखील आली. म्हणजेच काहीतरी सामना चुरशीचा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. या देखील सामन्यामध्ये मजा येईल. दोन्ही संघ तगडे एक विजय पत्करत पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर एकमेकांच्या समोर, एकमेकांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळत आहेत. नील नाईट वाईज 11 आणि त्यांच्या विरुद्ध TWJ गुहागर, हे 2 संघ आपल्याला एकमेकांच्या विरोधात. पहिले षटक, दुसऱ्या षटकामध्ये आकाश सकपाळ गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल.
तर दुसऱ्या बाजूला बंड्या मोरे स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतोय. 3 चेंडू फेस केले, 5 रन त्याच्या खात्यामध्ये आहेत. दुसरा आपण पाहिलं गेलं तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे प्रणव आंबरे, हा देखील तितका चांगला खेळाडू. दुसरं षटक आकाश सकपाळकडे चेंडू सोपवलाय, राऊंड द विकेट. हे टेनिस बॉल रबर बॉलचं क्रिकेट आहे. इथे मात्र डेथ बॉलचा इशारा केलाय. थोडासा स्लीप झाला, पाऊस पडल्यानंतर थोडंसं पाणी इथे विकेटवरती आपल्याला पाहायला मिळालं, त्यामुळेच थोडेसे पाय घसरले आणि पंचांचा इशारा डेथ बॉलचा इशारा. फनी मुवमेंट हे कॅप्चर केले जातात टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आणि नक्कीच या देखील फनी मुवमेंटची एक रील येते आफ्टर टुर्नामेंट संपल्यानंतर. 11 रन आलेत. 11 रन नंतर आपण पाहिलं गेलं तर येथून आकाश सकपाळकडे चेंडू सोपवलाय जरूर, परंतु याच आकाश सकपाळ समोर दोन मोठे फलंदाज आहेत. क्षणचित्रे टिपली जात आहेत. आनंद आहे या स्पर्धेचा, नक्कीच हा आनंद लुटला जातोय. लाईव्ह प्रेक्षक जे बघतायत ते देखील आणि नक्कीच आपल्या ऑनलाईन जे प्रेक्षक जुळलेत त्यांना देखील या स्पर्धेचा आनंद पोहोचवला जातोय टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. बंड्या मोरे स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेचा चेंडू पंच इशारा करतायत, हा वाईड बॉल आहे, उसळी घेणारा चेंडू. येथे मात्र नक्कीच एक अतिरिक्त रन खर्च होईल आणि 1 बाउंडचा देखील इशारा आलाय. 12 रन स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. प्रणव आंबरे स्ट्रायकिंग एंडवरती. पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, हो आता दंडित करतील नो बॉल साठी, कारण पाहिलं गेलं तर पहिला बॉल तो उसळी घेणारा चेंडू त्यावरती वाईड आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू, हो नक्कीच पंच सांगतायत हा नो बॉल आहे. म्हणजे येणारा बॉल हा फ्री हिटचा बॉल असेल. येणाऱ्या बॉलवरती मोठा फटका खेचू शकतात फलंदाज, त्यांच्याकडे नक्कीच येथे संधी निर्माण करून दिली आहे. नो बॉल आणि आलेला बॉल असा आता फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल येथे मात्र समोर खेळून काढलाय, ऑन साइडला फिल्डर आहे. येथे मात्र सिंगल मिळेल. सिंगल वरती समाधान, फ्री हिटचा फायदा तर उचलू शकला नाहीये. येथे मात्र नक्कीच फलंदाज एक सिंगल प्राप्त करतोय. सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती 15 धावांवरती. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर आहे. दुसरं षटक यामध्ये नक्कीच पाहिलं गेलं तर थोड्याशा चुका सुरुवातीला झाल्या जरूर आकाश सकपाळ कडून, परंतु या चुका पुन्हा एकदा सांभाळाव्या लागतील, कमबॅक करावं लागेल. मोठे फटके आले तर मोठं टार्गेट होईल. नाही, यावेळेला चांगला बॉल. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर गतीने चेंडू विकेट किपरकडे ट्रॅव्हल झाला, पाऊस पडलाय आणि त्याचमुळे गोलंदाजाला थोडंसं सहकार्य पाहायला मिळतंय या विकेटवरती. फलंदाज प्रयत्न तर करताय, तर पाहूया फलंदाजांच्या माध्यमातून रन येतील का. यावेळेचा चेंडू वाईड आहे, अजून एक अतिरिक्त रन येथे खर्च होतोय. या षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच कुठे ना कुठे थोड्याशा चुका गोलंदाजाकडून होत आहेत. तिथे टीम मीटिंग बोलवली गेली आहे, चर्चा करतायत की कशी गोलंदाजी करायची. इथे थोड्याशा चुका होत आहेत. पाऊस पडलाय, सहकार्य तर गोलंदाजाला मिळते, परंतु लाईन लेंथ अचूक ठेवावी लागेल. योग्य टप्प्यावरती तुम्हाला चेंडू फेकावा लागेल, योग्य गतीने फेकावं लागेल. हे सगळं बघता तर तुम्हाला एक चांगली गोलंदाजी करायची असेल तर हे सर्व करावं लागेल. तर पाहूया, येथे थोड्याशा चुका तर झाल्या आहेत. नक्कीच येथून कमबॅक गोलंदाजाचं होईल का हे पाहायचंय. येथे मात्र नक्कीच फटका फसलाय. येथे पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. नक्कीच चांगली गोलंदाजी. अतिरिक्त रन जर खर्च नसत्या झाला तर नक्कीच फार कमी धावा आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. एवढ्या बॅटची एज लागते. अलॉंग दी कार्पेट फिल्डर आहे, तेथे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. थ्रो करेल तोपर्यंत सिंगलच मिळेल या बॉलवरती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण येथे मात्र नक्कीच पाहायला मिळते. तितकी चांगली गोलंदाजी. 4 चेंडू फेकलेत, आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. मोठा फटका जरूर आला नाहीये, अतिरिक्त रन खर्च झालेत. बंड्या मोरे स्ट्रायकिंग एंडवरती. मोठा फटका खेचायचा होता, परंतु आता देखील बॅटच्या रडारमध्ये चेंडू काही येत नाहीये. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं, कारण पाहिलं गेलं तर समोर मोठा खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून रन येतात परंतु त्याला थांबवलंय. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न आणि येथे मात्र चेंडू पोहोचलाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि येथे धक्का बसतोय. बंड्या मोरे बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का इथे मात्र टीमला. बंड्या मोरे मात्र मोठी कामगिरी करू शकला नाहीये आपल्या टीमसाठी, त्याला आता परतावं लागेल. नील नाईट 5-11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांच्या विरुद्ध TWJ गुहागर. ऍक्शन रिप्ले मध्ये पण पाहाल ही विकेट. लेंथ बॉल
आणि टॉप एज लागली आणि नक्कीच खूप चांगली कॅच विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धक्का क्रमांक 2, 17वरती 2 नील नाईट फाईज 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रणव आमरे आणि नवीन बॅटर मैदानामध्ये मॅगीने मागच्या मॅचमध्ये कमाल केली होती आणि मॅगीच्या माध्यमातून जे 2 षटकार आपण पाहिले मॅजिक ओव्हरमध्ये आले होते आणि त्याच्या माध्यमातून जे 2 आलेले षटकार त्या षटकारांमुळे धावसंख्या 16 प्लस झाली आणि 5 धावांचा बोनस मिळाला आणि त्याचमुळे हा संघ आपल्याला पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये. कारण तेथून जे रन आले ते तुम्हाला एक चांगल्या स्थितीपर्यंत नेऊन पोहोचवले आणि त्याचमुळे हा संघ तिथे विजयी ठरला. तो मॅगी नॉन स्ट्रायकिंग एंडवरती तर प्रणव आमरे स्ट्रायकिंग एंडला. तिसरं षटक, पहिला बॉल आणि पहिलाच बॉल येथे बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. पाऊस जरूर आलाय परंतु फलंदाज देखील तिथे थांबायचं नाव घेत नाहीये. मोठा षटकार येथे मात्र नक्कीच प्रणव आमरेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 6 रन येथे वसूल केले आहेत. फुलर लेन बॉल आणि येथे मात्र नक्कीच त्यावरती समोरच्या दिशेला टोलवलं आणि तब्बल 6 रन पहिल्या बॉलवरती वसूल केले आहेत. प्रथमेश याचं आगमन केलं नक्कीच षटकाराने, त्याचा नक्कीच स्वागत केले प्रणव आमरेने. स्ट्रायकिंग एंडवरती दुसरा बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न टॉप एज परंतु विकेट किपर पासून हा दूर चेंडू आहे. डिक्लेअर बॉक्स मध्ये जाईल, रन मिळेल 1, सिंगल येते. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर पाऊस पडतोय याच दरम्यान वेगवान चेंडू फेकले तर तेच सहकार्य करतील. रन झाले स्कोर कार्ड वरती 24. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. 1 बाउंसचा इशारा जरूर दिलाय परंतु यावेळेचा चेंडू हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती, षटकार आला आणि त्यानंतर हे कमबॅक गोलंदाज प्रथमेशचं पाहायला मिळते. प्रणव आमरे स्वागत केलं होतं पहिल्या बॉलवरती षटकार खेचून परंतु त्यानंतर कोणताही मोठा फटका खेचू दिला नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक अतिरिक्त रन ऍड केली जाईल. गोलंदाज पाहिलं गेलं तर मागच्या देखील ओव्हरमध्ये कुठे ना कुठे अतिरिक्त धावा खर्च करतायत. हे रनअप मध्ये थोडीशी गफलत होते त्यामुळे होत असेल कदाचित. पाऊस पडलाय, पाय सरकतायत, यामध्ये गोलंदाजी देखील करणं कठीण आहे, फलंदाजी देखील कठीण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हा क्रिकेटचा खेळ नक्कीच प्रेक्षकांना रंग दाखवतोय. यावेळीचा फटका डिक्लेअर बॉक्स मध्ये 1 रन. स्कोर झालाय स्कोर कार्ड वरती आपण पाहिलं गेलं तर 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरे षटक आहे. 4 चेंडू फेकलेत, त्यामध्ये एक वाईट बॉल जरूर फेकला. 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. पहिल्या बॉलवरती षटकार खेचला जरूर परंतु त्यानंतर लाईन लेंथ ओळखली आणि कमबॅक केलं गोलंदाज प्रथमेशने आणि हीच तर खासियत आहे गोलंदाजी, हेच करायचंय. इथून दोन्ही खेळाडूंना चांगला बॉल, उसळी घेणारा चेंडू, आडव्या बॅटने प्रहार तर करायचा होता परंतु डिक्लेअर बॉक्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 1 रन येथे ऍड होईल पुन्हा एकदा. टोटल स्कोर मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 27 धावा. 5 बॉल फेकलेत, 1 बॉल अजूनही शिल्लक असेल या षटकामधील. प्रणव आमरेने एक षटकार जरूर खेचला परंतु त्यानंतर मोठा फटका पाहायला मिळाला नाही. हो, नो बॉल असेल कारण 1 बाउंसचा इशारा दिला होता या मागच्या चेंडूवरती आणि त्यानंतर हा पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू येथे नो बॉल पाहायला मिळतोय आणि नो बॉल नंतर येणारा बॉल हा फ्री हिटचा बॉल. येथे प्रहार करेल का प्रणव हे पाहायचंय. फ्री हिट बॉल साठी तयार तर आहे, पंच सांगतात पुन्हा एकदा नो बॉल. उसळी घेणारा चेंडू आणि नो बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायरचा इशारा, थर्ड अंपायर साठी कॉल दिलाय. येथे रिव्ह्यू घेतला जाईल नो बॉल चेक करण्यासाठी. प्रणव आमरे स्ट्रायकिंग एंड वरती होता. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा बॉल चेक केला जातोय.
डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच नो बॉल दिला गेलाय. येथे मात्र तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून हा नो घोषित करण्यात आलाय. उसळी घेणारा चेंडू रिव्ह्यू घेतला होता आणि पुन्हा एकदा नो बॉलचा निर्णय हा कायमच असेल. हो नो बॉल आहे. येणारा बॉल पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चूक झाली गोलंदाजाकडून, प्रथमेश कडून. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल पाहायला मिळतोय. येणारा बॉल फ्री हिटचा बॉल, त्यावरती प्रणव आंबरे मोठा फटका खेचेल का हे पाहायचंय. प्रणव स्ट्रायकिंग एंडला. 2 वेळा उसळी घेणारे चेंडू फेकले आणि त्याचमुळे दंडित करण्यात आले. तर फ्री हिटचा बॉल प्रणव स्ट्रायकिंग एंड वरती. यावेळेला मात्र हे काय घडतंय, वाईड बॉल, नो वाईड आणि याचमुळे कुठे ना कुठे धावसंख्येमध्ये भर पडते. येणारा बॉल फ्री हिटचा कायम असेल आणि यामध्ये 1 रन जरूर ऍड केली जाईल वाईट बॉलची. वाईट प्लस 131, 31 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेला मात्र हा पुन्हा एकदा नो बॉल असेल. हो आहे, कारण पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंच तत्पर आहेत. नो प्लस 1, अजून 2 धावा. गोलंदाज करतोय काय असा आता प्रश्न पडलाय. येथून पाऊस पडला, गोलंदाजांना सहकार्य करतो असं मागच्या काही सामन्यांमध्ये आपण पाहत होतो, परंतु नाही. आता चित्र वेगळं आहे. पहा, गोलंदाजी करणं देखील खूप कठीण झालंय, कारण जिथे गोलंदाजी करतोय तिथे कुठे ना कुठे पाय घसरत आहेत, स्लिप होत आहेत आणि त्याचमुळे लाईन लेन थोडीशी बिघडताना पाहायला मिळते. मागचे काही चेंडू आपण खराब पाहिलेत, परंतु येणारा बॉल फ्री हिटचा असेल त्यावरती कमबॅक करावं लागेल. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. हा 1 बॉल फेकण्यासाठी कमीत कमी आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत या गोलंदाजाने. हा गोलंदाज करतोय काय असा प्रश्न जरूर पडलाय, परंतु हा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल, पुन्हा एकदा चूक झाली. गोलंदाज आता मात्र नक्कीच स्वतःवरती निराश आहे. मी स्वतःकडून काय करतोय असा स्वतःला देखील प्रश्न विचारतोय, परंतु येथून एक चांगला बॉल फेकायचा आहे. फ्री हिट कायम आहे जरूर, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर खूप जास्त रन आलेत. तब्बल या षटकामध्ये 17 धावा खर्च झाल्यात आणि पहिला षटकार आल्यानंतर त्या सगळ्या धावा अतिरिक्त पाहायला मिळाल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल. आता आपण पाहिलं गेलं तर खूपच वाईट चेंडू या षटकामध्ये फेकण्यात आलेत. नक्कीच खूप जास्त चेंडू फेकण्यात आलेत, त्यामध्ये काही वाईट बॉल होते, काही नो बॉल होते आणि त्याचमुळे आपण धावसंख्या पाहिली गेली तर या षटकामध्ये तब्बल 18 धावा येथे खर्च झाल्या आहेत. 1 बॉल फेकायचा आहे आणि तो 1 बॉल फेकण्यासाठी कमीत कमी आपण पाहिलं गेलं तर खूप जास्त चेंडू येथे फेकण्यात आलेत. यावेळेला फ्री हिटचा बॉल होता जरूर, परंतु आता योग्य टप्प्यावरती चेंडू फेकण्यात आलाय. खूप चेंडू फेकल्यानंतर एक चेंडू आता असा फेकण्यात आलाय की तो योग्य टप्प्यावर पडलाय आणि त्यानंतर षटक संपुष्टात येत आहे. तिसरं 3 षटकांच्या अखेरीस ज्या चूक झाली आणि त्यामुळेच धावसंख्या आपण पाहिली गेली तर जाऊन पोहोचले 36 धावांवरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यानंतर मात्र जे वाईट फेकले, नो बॉल फेकले, त्याचमुळे या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च झाल्या आणि त्यानंतर आता टीमची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 36. येणारे षटक मॅजिक ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. या मॅजिक षटकामध्ये नक्कीच पाहूया कोणता गोलंदाज येथे वापरला जाईल. त्यासाठी टीम मीटिंग बोलवली गेली, कारण मागचा जो गोलंदाज होता त्याने मात्र ज्या चुका केल्या त्या गोलंदाजीने केलेल्या चुका पुढच्या षटकामध्ये तशा नाही पाहायला मिळायला पाहिजेत. त्यासाठी चर्चा केली जाते. कॅप्टन डिसिजन घेईल कोणता गोलंदाज या मॅजिक ओव्हरमध्ये वापरला जाईल, त्याच्या माध्यमातून कसा खेळ होईल हा फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी पाहूया कोणत्या खेळाडूवरती जबाबदारी सोपवली जाते. तर दुसऱ्या बाजूला मॅगी तर आहे, त्या मॅगीने कमाल केली होती मागच्या मॅजिक ओव्हरमध्ये. मॅजिक ओव्हर स्पेशलिस्ट आपण त्याला म्हणू शकता. तर दुसऱ्या बाजूला प्रणव हा स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. अखेरच्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती प्रणव आंबरेला आपण पाहाल. 12 चेंडू फेस केलेत, 12 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल अमन कदम. गोलंदाजी करण्यासाठी या चौथ्या मॅजिक ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मागच्या मॅजिक ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती याच अमनने तोच पुन्हा एकदा आमंत्रित केलाय. पहिला बॉल ऑफसाइड दे ऑफ स्टंप, खूपच बाहेर. हा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत, वाईट बॉलचा इशारा. आता हे गोलंदाज करतायत काय असा प्रश्न पडलाय प्रेक्षकांना देखील आणि टीम मधील खेळाडूंना देखील. येथे मात्र पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा वाईट बॉल आणि त्यानंतर कमबॅक. आता चांगला हा बॉल खूप चांगल्या लाईन लेंथवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि येथे मात्र नक्कीच एक सिंगल मिळेल. या बॉलवरती
अमन कदम ही मॅजिक ओव्हर आहे. इथून जर तुम्ही रन खर्च केलात नाही 16 तर नक्कीच समोरच्या टीमचे 5 रन तुम्ही मायनस करू शकता. ही क्षमता आहे तुमच्याकडे. इथून चांगली गोलंदाजी करा, समोरच्या संघाचे 5 रन तुम्ही मायनस करू शकता. परंतु समोरचा संघ हा देखील तितकाच चांगला. मॅगी आलाय फलंदाजी करण्यासाठी, याच्याकडे क्षमता आहे मोठमोठे फटके सजवायची. तो मॅगी आता या ओव्हरमध्ये कशी कामगिरी करतोय हे पाहायचं आहे. इथून चांगले फटके सजवलात 5 रनचा बोनस तुम्हाला दिला जाईल. यावेळेला मात्र मॅगीच्या बॅट मधून बॉल तर हवेत पोहोचलाय कुठे, हवाई सफर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅगी येथे थांबायचं नाव घेत नाहीये, या देखील बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येथे येतोय षटकार मॅगीच्या बॅट मधून. कमाल फटकेबाजी मॅगीची येथे मात्र. नक्कीच आपण पाहिलं गेलं तर मागच्या देखील सामन्यामध्ये याच मॅजिक ओव्हर मध्ये आला होता आणि आपल्या बॅटची जादू दाखवली होती. आणि आता देखील पहिला बॉल फेस करत असताना बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 रन मॅगीच्या माध्यमातून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कमाल फलंदाजी हीच तर खासियत आहे या मॅगीची आणि त्यासाठीच पाठवलं होतं या मॅजिक ओव्हर मध्ये आणि तो षटकार खेचून दाखवलाय. अजून काही फटके सजवायचे आहेत, अजून काही मोठे मोठे फटके आले तर ही मॅजिक ओव्हर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकली जाईल. परंतु दुसऱ्या बाजूला अमन देखील तितकाच ताकदीचा गोलंदाज आहे, त्याकडे देखील क्षमता आपल्याला पाहायला मिळते. मॅगी स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. याच्या बॅटमधून अजून मोठे फटके येतील का? आडव्या बॅटने खेळलेला फटका येथे मात्र टप्पा पडल्यानंतर नक्कीच लॉंग दी कार्पेट हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तत्परतेने फिल्डर तर आलाय जरूर, परंतु दुहेरी धावे ते कन्वर्ट करण्यात आले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच अगदी कमी वेळ होता की दुसरी धाव घ्यायचा कॉल द्यायचा आहे आणि अशा वेळेमध्ये दुसरी धाव घेण्याचा कॉल दिला आणि दोन्ही धावा नक्कीच पूर्ण करून आपल्या टीमची धावसंख्या वाढवली. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच खूप चांगली बॅटिंग तर केली आहे मॅगीने. आपल्या या ओव्हरमध्ये एक षटकार खेचलाय, पुन्हा एकदा उडवलाय बॉल, पुन्हा एकदा समोरच्या दिशेला. नक्कीच येथे बॉल पोहोचला नाही आहे. व्हॉट अ कॅच, कॅच तर पकडले हो. कमाल झेल पकडण्यात आलाय आणि येथे मात्र मॅगीचा खेळ संपवण्यात आलाय. खूप चांगला फटका होता आणि येथे मात्र नक्कीच अप्रतिम झेल बाउंड्री लाईन वरती आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण TWJ गुहागर संघाच्या माध्यमातून आणि येथे मात्र जो खेळाडू मॅजिक ओव्हर मध्ये आपल्या बॅटची जादू दाखवत होता त्याला मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवण्यात आले. अक्षय होता तेथे डीप मध्ये आणि त्याच्या माध्यमातून खूप चांगला झेल पहा. समोरच्या दिशेला उत्तुंग फटका, थोडीशी ताकद कमी पडली. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ हा चेंडू पोहोचला होता, परंतु येथे अक्षयचे हात आले, फेकलं आणि त्यानंतर आतमध्ये चेंडूला फेकलं आणि तेथे सपोर्ट आला दुसऱ्या फिल्डरचा. कॅच पकडण्यात आले आणि येथे मात्र विकेट मिळते. अजून एक धक्का बसलाय टीम नील नाईट 511 गुहागर संघाला. इथे मात्र नवीन बॅटर यश लोखंडे बॅटिंग करण्यासाठी आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल. 10 रन तर जरूर आलेत या षटकामध्ये. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूंवरती नक्कीच तुम्ही जर 6 रन वसूल केलात तर +5 म्हणजे 5 रनचा बोनस तुम्हाला दिला जाईल. तर पाहूया यावेळीचा चेंडू. पंच इशारा करतायत हा चेंडू वाईड असेल. अतिरिक्त रन या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल. 1 रन एक्स्ट्रा इथे ऍड केली जाईल. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर 11 धावा खर्च झाल्यात, म्हणजे इथून तुम्हाला 5 रन बनवायचे आहेत 2 बॉलवरती आणि दुसऱ्या बाजूला 5 रन रोखायचे आहेत. यावेळेला मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानावरती. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर येथे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 1 बॉल आता शिल्लक असेल. 1 बॉल वरती मोठा फटका आवश्यक आहे आणि नक्कीच त्या शोधामध्ये जरूर आहेत हो उसळी घेणारा चेंडू. पंच आमच्याकडे वळतायत. येथे हा वाईड बॉल आहे आणि वन बाउंडचा देखील इशारा दिलाय. म्हणजे आता या ओव्हरमध्ये रन झाल्यात 12. 16 रन बनवायचे असतील तर 4 धावसंख्येची आवश्यकता, म्हणजे एखादा चौकार जरी आला तुमच्या धावसंख्येमध्ये 5 रनची नक्कीच अधिक गणले जातील. तर हे पाहूया, हा चौकार आला तर नक्कीच एक्स्ट्रा 5 रन दिले जातील, परंतु चौकार नाही दिला तर 5 रन मायनस केल्या जातील. आणि हे काय घडतंय मैदानावरती, जिथे धावा रोखायच्या अशा परिस्थितीमध्ये हा गोलंदाज अतिरिक्त धावा खर्च करतोय. वाईड +1 2 धावा अतिरिक्त बाईच्या स्वरूपामध्ये. चौदा धावा खर्च झाल्या आहेत.
येथे मात्र नक्कीच चौदा धावा धावफलकावरती पाहायला या षटकामध्ये 14 आणि त्यानंतर उडवलं बॉलला. हो काय फटका सजवला आणि मॅजिक ओव्हर मध्ये आपल्या बॅटची जादू दाखवली आणि ज्या 5 रनचा बोनस होता तो आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा केला या षटकाराने. चूक झाली पहा, अखेरचा चेंडू फेकण्यासाठी किती कष्ट घेतले गोलंदाजाने आणि शॉर्ट बॉल फेकला आणि त्यावरती फलंदाजाने दाखवले ताकद. यशच्या बॅटमधून आला हा दमदार षटकार, पॉवरफुल पूलचा फटका आणि त्यावरती रन वसूल केल्या 6 आणि या 5 रनच्या बोनसने आपण धावसंख्या पाहिली गेली तर टोटल स्कोर वरती पोहोचली 61. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. खूप चांगली फलंदाजी आणि टाळ्यांचा गजर देखील होतोय कारण ही मॅजिक ओव्हर होती, यामध्ये नक्कीच फलंदाज थोडेसे कमी पडत होते परंतु आज चांगली बॅटिंग पाहायला मिळते सर्व फलंदाजांकडून. मॅगी जो की नक्कीच मॅजिक ओव्हरमध्ये कमाल करून दाखवली होती, मागच्या मॅचमध्ये तो डगआउटमध्ये परतला परंतु जसा यश आला याने षटकार लगवला आणि हा संघ आपण पाहिलं गेलं तर फलंदाजी करत असताना मॅजिक ओव्हरमध्ये कमाल करून दाखवतोय. 61 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच आता एक षटक शिल्लक असेल. पहिल्या इनिंगच्या खेळाचं अखेरचं षटक, त्यामध्ये किती रन येत आहेत आणि किती रनचं टार्गेट येथे निर्माण होते हे पाहायचंय. कारण रन रेट आपण पाहायला गेलं तर आपण पोहोचलाय आता 15.25 वरती आणि याच गतीने रन बनवले तर तब्बल 76 धावांपर्यंत पोहोचू शकतात बॅटिंग करणारा संघ. तर पाहूया येथून असेच रन बनवायचे आहेत. 61 धावा धावफलकावरती आल्यात. अखेरचं षटक पहिल्या इनिंगच्या खेळाचं आकाश सकपाळ पुन्हा एकदा आमंत्रित केलं या गोलंदाजाला गोलंदाजी करण्यासाठी. 6 रन पहिल्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या वैयक्तिक टाकत असताना आणि त्यामध्ये एक विकेट जरूर मिळवली परंतु वैयक्तिक दुसरं षटक टीमसाठी. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, मिसटायमिंग स्ट्रोक, फिल्डर चेंडू खाली आलाय, विकेट येते. पहिल्याच चेंडूवरती इथे मात्र गडीबाद करण्यात आलाय या अखेरच्या ओव्हरमध्ये. प्रणव आमरे बॅक टू द पॅव्हिलियन. खूप चांगला खेळ त्याने सजवला, जरूर बॉल टू रन बनवले परंतु 14 चेंडू आणि 13 धावांची खेळी याची देखील महत्त्वपूर्ण ठरली या मॅच मध्ये. खूप चांगला झेल संकेत याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच तितका चांगला खेळ प्रणवचा राहिला या मॅच मध्ये. संकेत याच्या माध्यमातून खूप चांगला झेल येते आणि पहा हे क्षेत्ररक्षण, चेंडू हवेमध्ये खूप वेळ होता, जजमेंट प्रॉपर आणि त्यानंतर आपल्या मागच्या बाजूला बॅलन्स देत हा झेल पकडण्यात आला. चांगली फिल्डिंग, विकेट आली. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 61 वरती 4. अखेरचं षटक आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंगच्या खेळाचे आणि पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये अजून किती रन बनवायचे हे पाहायचे. मकरंद पवार येथे मात्र बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती याच्या माध्यमातून देखील रन येणं गरजेचं आहे. 1-2 मोठे फटके आले, मोठं टार्गेट मैदानावरती निर्माण होईल परंतु दुसऱ्या बाजूला आकाश याच्या विरुद्ध मोठे फटके सजवणे थोडंसं कठीण जाते या फलंदाजांना. तर पाहूया, यश हा देखील नक्कीच चांगला फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. वेगवान बॉल येथे मात्र विकेट किपर देखील या बॉलवरती बीट झालाय आणि पंच इशारा करतायत 22च्या स्वरूपामध्ये एक धाव येथे ऍड केली जाईल. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 62. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहत आहात. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2024 पर्व 3. या वेळेला मात्र नक्कीच फसवले फलंदाजाला आणि येथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय फलंदाज. येस, इट इज आउट. पंच देखील वेगळ्या शैलीमध्ये येथे आउट दिला गेलाय पंचांच्या माध्यमातून. थोडीशी स्टायलिश पंच परंतु तितकाच चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून, अचूक निर्णय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत दिला गेला. खूप चांगले पंच या स्पर्धेसाठी लाभलेत. विकेट येते, अजून एक धक्का बसतोय. येथे मात्र मकरंदला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. तर स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल यश लोखंडे. यश स्ट्रायकिंग एंडवरती आलाय आणि नक्कीच येथे मात्र यशच्या माध्यमातून मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा स्वतःवरती विश्वास दाखवून स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बिगिट तर केलाय आणि पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय कुठे तर येथे फिल्डरच्या हातामध्ये अप्रतिम झेल पकडण्यात आलाय. अगदी खूप काळ चेंडू हवेमध्ये होता आणि अखेर नजरा होत्या या खेळाडूवरती की झेल पकडेल की नाही परंतु संकेतने कमाल केले आणि पुन्हा एकदा दर्जेदार झेल पकडताना येथे खेळाडूला बाहेर पाठवले. खूप चांगला झेल, नक्कीच मागचा देखील झेल असाच पद्धतीचा पकडला होता. हीच तर खासियत आहे या खेळाडूची. खूप चांगले झेल पकडतो, आपल्या वेगळ्या शैलीमध्ये झेल पकडतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा
तसा झेल येथे मात्र यश लोखंडेचा पकडला. आपण पाहिलं गेलं तर फटका थोडासा फसला. ताकद तर होती परंतु उंची जास्त होती या फटक्यामध्ये आणि त्याचमुळे या क्षेत्ररक्षकाला एक चांगला झेल पकडण्याची संधी मिळाली. विकेट येते. अजून एक धक्का बसतोय. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं गेलं तर नक्कीच कमबॅक केलंय आकाश सकपाळने. पहिल्या देखील षटकामध्ये चांगली गोलंदाजी आणि आता देखील. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट येथे मात्र रन नक्कीच मिळेल. एक सिंगल येते. ओमकार नवीन बॅटर मैदानावरती आणि सागर आमरे ही जोडी मैदानावरती बॅटिंग करते जरूर, परंतु आता पहिल्या इनिंगच्या खेळाचा एक बॉल शिल्लक आहे. रन झाले स्कोर कार्ड वरती 63. 63 धावा आतापर्यंत जरूर आल्यात. 5वं षटक आणि या 5व्या षटकामध्ये नक्कीच कमबॅक करून दिले या गोलंदाजाने आकाश सकपाळ. यावेळेचा फटका, अखेरचा बॉल, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय हा दमदार षटकार. 6 रन. सागर आमरे अखेरचा बॉल फेस करत होता आणि थोडंसं स्मित हास्य पहा त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते, कारण रन नक्की चांगल्या झाल्यात टीमच्या आणि त्याचमुळे हे स्मित हास्य पहा. अखेरचा बॉल पाहिलं आणि जसा फटका सजवला तसे मात्र नक्कीच चेहऱ्यावरती एक मोठी स्माइल आपण पाहिली. खूप चांगला फटका षटकार आला अखेरच्या बॉलवरती आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली गेली तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर 69 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्यात आणि 70 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. TWJ गुहागर संघासमोर 70 धावांचं मोठं लक्ष मैदानावरती आहे जरूर, परंतु आपण पाहिलं गेलं तर पाऊस आला त्यामध्ये नक्कीच कुठे ना कुठे कमी रन बनत होते आणि अशा परिस्थितीमध्ये हे फलंदाज तुटून पडलेत गोलंदाजावरती आणि गोलंदाज देखील थोड्याशा ज्या चुका केल्या, नो बॉल फेकले, वाईट बॉल फेकले, त्याचमुळे एक मोठं लक्ष इथे निर्माण झालंय. पहिल्या इनिंगचा खेळ आपल्या स्क्रीनवरती आपण पाहाल. सुमित कदम नक्कीच आपण पाहिलं गेलं तर 6 धावा त्याने बनवल्या आपल्या टीमसाठी. त्यानंतर बंड्या मोरे 5 चेंडूंवरती 5 धावा. प्रणव आमरे 14 चेंडू 13 धावा. मॅगीची फलंदाजी आपण पाहिली गेली तर 5 चेंडू 10 धावांची खेळी. यश लोखंडेचा एक षटकार आपण पाहिला, त्याने 6 रन बनवले आपल्या टीमसाठी. मकरंद पवार तो शून्याचा चष्मा घालून डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर सागर आमरे याचा तो षटकार अखेरच्या बॉलवरती आणि ओमकार बांगरकर याचा देखील 1 रन महत्वाचा पाहायला मिळाला. 69 धावा आणि 70 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आले. गोलंदाजीचा विचार केला गेला तर नक्कीच सौरभ पवार याने 1 षटक हाताळलं. 11 रन त्यामध्ये खर्च जरूर झाल्या, परंतु आकाश सकपाळचं कौतुक करावं लागेल. 2 षटकं त्याने हाताळली आणि 13 धावा त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 3 विकेट त्याने मिळवल्या आपल्या टीमसाठी. खूप चांगली गोलंदाजी येते आकाश सकपाळची. आणि त्यानंतर प्रथमेश याच्या विरुद्ध नक्कीच खर्चिक ठरला हा प्रथमेश. 19 धावा त्यामध्ये वसूल करण्यात आल्या. अमन कदमवरती नक्कीच फलंदाज थोडेसे तुटून पडले, ज्या चुका झाल्या आणि त्याचमुळे तब्बल 20 धावांचं षटक त्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अशा टोटल 69 धावा बनल्या आणि 70 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आहे. सेकंड इनिंगचा खेळ या बी अ किंग चॅम्पियन्स रेन्यू ट्रॉफी मध्ये इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल. एक दमदार आवाज आपल्यासोबत जोडला जाईल. इथे प्रशांतजी आदवडे सर. ओव्हर टू प्रशांत सर. पैज लावायची असेल तर स्वतःसोबत लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हराल. पी ए किंग चॅम्पियन ट्रॉफी 2024 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. एक मोठी धावसंख्या TWJ संघासमोर, परंतु ग्वागरचा संघ जेव्हा एकमेकांसमोर खेळतात तेव्हा त्यांचा खेळ बघण्यासारखा असतो. दोन्ही संघ सज्ज असतील. दिवसतळे आमचे स्कोरर आहेत, ते देखील यावेळेला सज्ज आहेत आणि महत्त्वाचा मॅच मैदानावरती. आवश्यकता असेल टार्गेट 70 धावांचं आव्हान.
सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू बॅकफुटला खेळतोय प्रथमेश, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला परंतु त्यामध्ये मकरंद यश मिळालं नाहीये. अमित पवार गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. प्रथमेश आणि आकाश सकवाळी जोडी मैदानावरती आघाडीचे फलंदाज TWJ गॉगर संघासाठी. एक चेंडू इथून महत्त्वाचा असेल दोन्ही टीमसाठी, कारण 70 धावांचा पाठलाग. मॅजिकल ओव्हर आपण बघितलं ज्यावेळेला नील नाईट संघानं चांगली कामगिरी केली. लेगस्टमच्या दिशेने जाणारा चेंडू पंच आमच्या बाजूला वळतायत, पाहूया. निश्चित आमच्या बाजूला वळले देखील होते परंतु स्क्वेअर लेगकडून थोडासा इशारा आलेला आहे. चेंडू ब्रश करून गेलाय त्यामुळे इथे कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाहीये. एक निर्धाव चेंडू अमित पवारचा. प्रथमेश आणि आकाश सकपाळ आघाडीचे फलंदाज. पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफमध्ये क्षेत्ररक्षक मिड ऑन यावेळेला आपण पाहू शकता. बॅकवर्ड जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय चेंडू. सुंदर गोलंदाजी करत असताना अमित पवार, कूपर अर्थात या नावाने त्यांना ओळखलं जातं. प्रथमेश 2 वरती खेळतोय तर या ठिकाणी आकाश सकपाळ यांना आपलं खातं खोललेलं नाहीये. 70 धावांचा जेव्हा पाठलाग होतो तेव्हा एक चांगली भागीदारी अत्यंत महत्त्वाची आहे आणि ती ताकद प्रथमेशकडे आहे. छान गोलंदाजी, वेगवान मारा. बॅट्समन बीट झालाय, त्याचबरोबर यष्टीरक्षकही बीट झालाय. एक धाव निश्चितच मिळेल आणि एकेरी धाब्याने धावसंख्या पोहोचले 3 वरती. प्रथमेश 2, आकाश सकपाळ 1 वरती खेळतोय. ऑन साइडला प्रथमेशच्या बॅटमधनं जबरदस्त षटकार. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल कशी करायची प्रथमेशला माहिती आहे. मोठी धावसंख्या आहे, मोठं आव्हान आहे, मोठ्या फटक्यांची निवड यावेळेला करणं गरजेचं आहे. शॉट सिलेक्शन खूप चांगलं होतं प्रथमेशचं. फटका चांगला सजवलाय. प्रणव समालोचन कक्षाच्या अगदी बरोबर समोर आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार जातोय 6 धावांकरता. बाउन्सर टाकलाय, त्यानंतर उत्तर दिलंय परंतु चेंडू अगदी डोक्यावरून जातोय. हा पटबार चांगला फुटला नाहीये. बी करमरकर जे प्रसिद्ध समालोचक, ज्येष्ठ समालोचक, नेहमी मला सांगायचे की आपटभार योग्य ठिकाणी टाकायचा आणि तो फुटला पाहिजे. आता वाईट बोलता इशारा. पुढे टाकलाय चेंडू स्लॉट मध्ये, प्लॉटच्या बाहेर जाईल. काय फटका सजवलाय प्रथमेशच्या बॅटमधनं. दर्जेदार षटकार. खराब चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू जातो सीमारेषा पार. 70 धावांचा पाठलाग आहे. त्याला सडेतून उत्तर देत असताना प्रथमेश. अप्रतिम चेंडू, कारण यापूर्वी बाउन्सर टाकला होता. 1 फॉर ओव्हरचा इशारा झाला होता त्यामुळे चेंडू पुढे टाकला. लेन बॉल होता, लवकर रीड केला आणि खूप सुंदर फटका सजवला. डीप मिडविकेटच्या दिशेने षटकार. प्रथमेशच्या बॅटमध्ये षटकार येतोय. नदीला झऱ्याची आवश्यकता असते, तशाच पद्धतीनं तुमच्या डावाला एक चांगली सुरुवात येणं गरजेचं असतं. धावफलक धावा 17. परिस्थितीबद्दल काळजी करू नका. आपण जिथे आहात त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न कधीही अयशस्वी होत नाहीत आणि त्यासाठी यावेळेला मैदानावरती प्रयत्न करत असताना प्रथमेश. आशिष सकपाळ 1 वरती, त्याच्यावरती देखील नजर असतील. अमित पवारच्या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम बॅटिंग झाली. धावफलक धावा 17. नील नाईट आणि TWJ गॉगर या 2 संघादरम्यान प्रत्येकाची लढत 2 मातबर संघामध्ये सुरू असलेला सामना. सागर कांबळे, गोलंदाजी मार्कवरती सज्ज. शेवटच्या चेंडूवरती त्यानं उत्तुंग षटकार ठोठावला होता. यावेळेला अप्रतिम फटका. लेग समोरचा चेंडू ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे तो प्रेक्षक बनला. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. दोन्ही बाजूला आपण पाहू शकता आता आक्रमण केलं जात आहे. लेग स्टंपवरती चेंडू आहे आणि हिंदुस्थानचा कोणताही खेळाडू पायावरती चेंडू आहे तर सोडणार नाहीये. काय फटका सजवलाय. दर्जेदार फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार 6 धावांकरता. आपला फटका 440चा झटका. बाउन्सर टाकलाय परंतु टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय चेंडू. पाऊसी मैदानावरती सुरू झालाय. विश्वास निर्माण होण्याकरता खूप वेळ लागतो, मात्र गमावायला सेकंद देखील लागत नाही. त्यामुळे एक एक सेकंद देखील महत्त्वाचा, वेळ देखील महत्त्वाचा आहे, खेळ देखील महत्त्वाचा आहे. आणि वेळ आणि खेळ कधी बदलेल याचे काही नेम नाही आहे. तुम्हाला आत्मविश्वासानं चांगली कामगिरी मैदानावरती करायची आहे, परिपक्वता दाखवायची आहे, उत्कृष्ट खेळ करायचा आहे, तुमच्या लौकिकाला साजेस असा खेळ करायचा आहे.
आणि प्रतिस्पर्धी संघावरती कुरघोडी करायची आहे. एक सामना आपण पाहिला जिथे 38 धावा डिपेंड करायच्या होत्या. आता मैदानावरती आपण बघितलं तर 70 धावा डिपेंड करायच्या आहेत नील नाईट फैज 11 संघाला. दोन्ही गॉगरचे संघ TWJ गॉगर संघ पाठला करतोय 70 धावांचा. धावफलका दर पावशतक पूर्ण झाले. 25 धावा धावफलकावरती. ऑनसाईडला खेळला अप्रतिम फटका. काय जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. चेंडू जाईल सीमारेषा पार. यावरती नाही कोणती दुमत. या चेंडूवरती आकाश सकमाळने दाखवली आपली हुकमत. काय फटका सजवलाय. हुकमत दाखवत असताना ऑन साइडला पुलचा अप्रतिम षटकार. धावफलकावरती धावसंख्या झाले 31. धावसंख्या घेते आकार, कारण आकाश सकमाच्या बॅटमध्ये येतोय उत्तुंग षटकार. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू बॅटची आतली कड. आशिष आकाश सकपाळ बॅक टू द पॅबलेन. सागर आमरेला यश मिळतंय. आणि हा आत्मविश्वास किंवा त्याचबरोबर आपण बघितलं तर या मॅचमध्ये तुम्हाला चतुराईनं देखील बॅटिंग करायची. एक षटकार मोठा षटकार आला होता. स्ट्राईक रेट आपण बघितलं तर आकाश सकपाळ 325. 4 चेंडूमध्ये 13 धावा, 2 षटकार त्याच्या बॅटमधनं. अप्रतिम मॅच मैदानावरती पाहायला मिळेल यात का शंका नाही. विकेट पहा कशा प्रकारे गेलेली आहे. वेगात केलेला बदल होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि मैदानावरती बॅटची आतली कड घेऊन एसटी रक्षकाकडे चेंडू निश्चितच गेला. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं यश मिळतं आहे. कुंदन रोहिलकर आणखीन एक महत्त्वाचा एका मैदानावरती हुकमाचा एका मैदानावरती येतोय. जिंकायचं म्हटलं तर योग्य तबेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं फार गरजेचं आहे. वेळ चुकून गेली तर हुकमाचे 1 सुद्धा वाया जातात. त्यामुळे कर्णधाराचे निर्णय देखील महत्त्वाचे आहेत. मग तुम्ही गोलंदाजी करत असताना घेतलेले निर्णय असतील किंवा फलंदाजी करत असताना घेतलेले निर्णय असतील ते देखील महत्त्वाचे आहेत. TWJ गॉगर धावफलकावरती धावा 31. 70 धावांचा पाठलाग. चॅम्पियन ट्रॉफी 2024चा महासंग्राम 11.14च्या सरासरीनं तुम्हाला या धावा उभारायच्या. रिक्वायरमेंट डेट आपण आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. सागर आमरे सज्ज. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार, 1 विकेट आलेली आहे. 3 चेंडूमध्ये 14 धावा. बी अ किंग चॅम्पियन ट्रॉफी 2024. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू. पंच पाहूया. नो बॉलचा इशारा करतायत. ज्यावेळेला बाउन्सर टाकला जातो 1 फॉर ओव्हरचा इशारा केला जातो त्यावेळेला पुन्हा एकदा तुम्ही जर बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला आणि मग चेंडू डोक्याच्या वरून जातोय तर तो नो बॉल असतो. आता मैदानावरती तेच पाहतोय. स्मार्ट नेट मिस्टर शाहबाज उस्मान चिपळूणकर स्पर्धेचे आयोजक. धावफलकावरती धावा 33 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फ्रीटचा फायदा घेणार का. चेंडू हवेत आहे, आकाशामध्ये आहे. काय घडतंय पाहूया. षटकार. अत्यंत जबरदस्त बॅटिंग. काय सामना मैदानावरती रंगतोय. ईट का जवाब पत्थर से देने की कोशिश मैदान के ऊपर बिल्कुल होती भी. आखो टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेलाय. खुद्दन बॉडीला रोल केलंय. ऑन साईडला पुलचा अप्रतिम फटका. चेंडू आकाशात. ध्येय मोठं आहे, झेप देखील मोठी घ्यायची आहे आणि म्हणून उत्तुंग भरारी यावेळेला घेत असताना कुंदन रोहिलकर आकाशाला गवसणी घालणारा एक अप्रतिम षटकार. धावसंख्या 39 वरती पोहोचलेली आहे. 29 धावा धावफलकावरती. आणखीन एक फटका. हो 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 हो. इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक बॅटिंग करत असताना कुंदन रोहिलकर तो मैदानावरती अप्रतिम बॅटिंग करतोय. एका ठिणगीचं रूपांतर वणव्यात होण्याआधी ती विजवावी लागेल. कुंदन रोहिलकर अतिशय डेंजरस बॅट्समन आहे. या षटकात 4 षटकार आलेत. कुंदन रोहिलकर देखील मैदानावरती अप्रतिम बॅटिंग करतोय. क्लास बॅटिंग. हा फटका पहा, पाहतच राहा. सरळ बॅटने खेळलेला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू थांबवता येत नाहीये. अगदी गोळीच्या वेगानं मैदानात असलेल्या गवताला आग लावत चेंडू सीमारेषा पार जातोय 4 धावांकरता. मी मगाशीच म्हणालो की मैदानावरती कुंदन रोहिलकर सारखा एक मोठा खेळाडू आलेला आहे. 49 धावांवरती 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. कुंदन रोहिलकर अफलातून बॅटिंग करतोय. क्लासिकल बॅटिंग मैदानावरती. बॅकफुटवरती फ्रंटफुटवरती किती जबरदस्त फटका होता पहा. या षटकात 32 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ. धावफलका धावा 49. 70 धावांचा पाठलाग. TWJ गॉगर हे दोन्ही संघ एकमेकांसमोर सातत्याने खेळत आलेले आहेत. नील नाईट फैज 11ला चर्चा करण्याकरता मजबूर केलेलं आहे. मी अपयश स्वीकारू शकतो पण प्रयत्न करणं सोडू शकत नाही. यालाच तर म्हणतात जिद्द. जिद्दीनं पुन्हा एकदा परत यावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाजांना फलंदाजी तर अफलातून होते, कडक होते, बेधडक होते.
गोलंदाजी मार्कवरती पाहूया कोणाला पाचारण केलं जाईल. ओमी बाकरला संधी दिली गेलेली आहे आणि काय फटकेबाजी पहा. कुंदन रोहिलकर मैदानावरती आला, तो आला, त्यानं पाहिलं, तो जिंकला. अप्रतिम. आतापर्यंत त्याची कामगिरी निश्चितच प्रतिस्पर्धी संघावरती कुरघोडी करणारी आहे. जबरदस्त बॅटिंग केले, टॉप क्लास बॅटिंग केले. धावपल करते धाबा 49. 2 षटकांचा खेळ समा 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. खराब चेंडू, नियंत्रण नाहीये, म्हणजे बँक बॅलन्स तुमच्याकडे ऑलरेडी कमी आहे, खर्च जास्त झालाय. उद्या करेल हे वाक्य तुम्हाला कधीच यशस्वी होऊ देणार नाहीये. तुम्हाला आजच चांगलं करायचं आहे, दर्जेदार कामगिरी करायचं आहे. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे, नो बॉलचा इशारा. नो बॉल आहे, त्यामुळे हा बॉल तुम्हाला परत टाकावा लागेल. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी 2024 पिक्चर आहे सुपरहिट. पुढचा चेंडू फ्री हिट, पंचानी फ्री हिटचा इशारा केलाय. धापल का दबा 53 एका गडाच्या मुंबईमध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. ऑफनमच्या बाहेरचा चेंडू, फलंदाज तुटून पडलाय. प्रथमेश संघाचा नेता, संघाचा करता, संघाचा नायक मैदानावरती तुटून पडलाय. मैदानावरती जबरदस्त बॅटिंग होत असताना ऑफनमच्या बाहेरचा चेंडू आहे आणि त्यावरती केलेलं आक्रमण आहे. प्रथमेश मैदानावरती अप्रतिम बॅटिंग करतो. ऑफनमच्या बाहेरच्या चेंडूवरती खेळला अप्रतिम दर्जेदार नेत्रदीपक डोळ्यांचं पान फिरणारा फटका प्रथमेशच्या बॅटमधून आलाय. ओमी बाकरवरती हल्ला झालाय. या चेंडूवरती झालाय हल्ला. प्रथमेश जमा करतोय 6 धावांचा गल्ला. प्रेक्षक या ठिकाणी खुश आहेत. 59 धावा एका गडाच्या मुंबईमध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती जिंकण्याकरता अजूनही 11 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू आहे, परंतु यष्टीरक्षण खराब झालंय. ओ नो 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 बॉल आहे आणि त्याबरोबर यष्टीरक्षण खराब झालं. याचा अर्थ आणखीन एक धाव मिळणार आहे. TWJ ग्वागर व्यावसायिक स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रामधल्या खेळ आहेत, त्याचा परिणाम. आणि आता टीव्ही अंपायरच्या दिशेने आपण पुन्हा एकदा जातो आहे. अंपायरने ऑनफिल्ड अंपायरने नो बॉलचा इशारा केला. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन नो बॉल. चॅलेंज केलंय गोलंदाजाने आणि रिव्ह्यू घेतला गेला. ऑनफिल्ड अंपायर नो बॉल आणि त्या नो बॉल करता चॅलेंज केले गेले. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समॅन क्रॅम्प झाला होता. खूप चांगला चेंडू होता ओंकार बाकरचा. स्कोर 60 धावा जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. पाऊस मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता मैदानावरती पडतो आहे. रिमझिम पडला, मुसळधार पडला पाऊस. सामन्याचं चित्र बदलणारा देखील पाऊस आपण पाहिला. रबर बॉलची स्पर्धा आपण पाहतोय. ओमी बाकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल गोलंदाजी करण्याकरता. वेगवान फन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. यावेळेला यष्टीरक्षण चांगलं होणं गरजेचं आहे, कारण आता तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाही आहे. बाईचा इशारा केला अंपायरने. एक चांगला चेंडू होता. अगदी आपण बघितलं तर वेगवान उसळी घेणारा, शिराचा वेध घेणारा चेंडू होता. ओमी बाकर हा देखील एक कसलेला गोलंदाज आहे, परंतु या मॅचमध्ये त्याच्याकडे आता तितकासा बँक बॅलन्स नाही. जे सागर कांबळेने काम केलं, सागर कांबळेने जी गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करायची आणि कमबॅक करायचं आहे. नील नाईट 5-11 सुरेख चेंडू आहे. लेन चांगली ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. यष्टीरक्षण खूप चांगलं होत आहे. आता फारसा वेग ओंकार बाकरकडे नव्हता. टप्पा 5व्या स्टंपवरती ठेवला होता. फुल लेन गोलंदाजी केली गेली. बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला प्रथमेशचा, यशस्वी झालेला नाही आहे. आणखीन एक चांगला चेंडू. सागर कांबळेने देखील अशा प्रकारची लयबद्ध गोलंदाजी केली होती. तशाच प्रकारची कामगिरी मैदानात करत असताना ओमी बाकर. तिसऱ्या षटकाचा खेळ. धावपल करती धावसंख्या 61. 9 धावांची अजून एक चेंडू शिल्लक आहे. अजूनही आपण बघितलं तर एक चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल. मैदानावरती प्रथमेश आहे, TWJ संघाचा कॅप्टन.
21 धाबावरती घेतोय. 10 चेंडूंना सामोरं गेलाय. कुंदन रोहिलकरनं अप्रतिम बॅटिंग केले आणि त्यानं जे 2-3 मोठे फटके खेळले, 2 षटकार आणि 1 चौकार ठोठावला. त्यामुळे काय झालं तर मैदानावरती यावेळेला प्रेशर जे होतं प्रथमेशवरती ते कमी झालं. तिसऱ्या षटकाचा खेळ, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. खराब चेंडू, नो बॉलचा इशारा. लयबद्ध गोलंदाजी करण्याकरता ओळखला जातो खरं तर ओंकार बाकर, परंतु या मॅचमध्ये त्याची कामगिरी तितकीशी उजवी ठरत नाहीये. 61 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3. शेवटचा निर्णायक चेंडू. या षटकातला पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ. मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. फटका तर खूप चांगला, सुंदर पद्धतीनं अप्पर कट केलं होतं. टकाटक बॅटिंग झाली मैदानावरती कुंदन रोहिलकर आणि प्रथमेश कडून. धावफलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64 धाबा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. मॅजिकल ओव्हर, आणि मॅजिकल ओव्हरमध्ये जर समजा तुम्ही या मॅचमध्ये मॅजिकल ओव्हर अत्यंत महत्त्वाचा आहे. इथे तुम्हाला विकेट घ्यायचे आहेत, इथे तुम्हाला डॉट टाकायचे आहेत. 3 षटके समाप्त झाले. धावफलक धाबा 64. इंटरेस्टिंग है और मैं आपको बिल्कुल बताऊंगा. आकुटाप्याचा चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडूदार सीमारेषा पार. या चेंडूवरती 6 धावांची मोहर. षटकार. TWJ गॉगर जे करतील सर्व क्रीडा शौकीनांच्या मनात घर. नील नाईट गॉगर मैदानाच्या बाहेर, स्पर्धेच्या बाहेर. बरेचसे प्रश्न होते, त्याची उत्तर आपल्याला मिळवायची तिथपर्यंत जाण्याची आवश्यकताच लागली नाही. एक अनाउन्समेंट मी करणार होतो, तिथपर्यंत जाण्याची आवश्यकता लागली नाही आहे. परंतु अप्रतिम कामगिरी TWJ गॉगर संघानं दर्जेदार कामगिरी केली. हा सामना जिंकलेला आहे. प्रणव आमरे 13 धाबा अत्यंत महत्त्वाच्या 13 धाबा होत्या. मग त्यानंतर मॅगीनं 10 धाबा, सागरनं 6 धाबा, अर्थात तो षटकार आपण बघितला. त्यानंतर सुमेध कदम 6 धाबा. प्रथमेश आज अप्रतिम, प्रथमेश व्यतिरिक्त संघाचं कर्णधार आहे. 28 धाबा नॉट आउट केल्या आहेत. काय फिनिश केला आहे. कुंदन रोहिलकरनं गेअर चेंज केला होता आणि धाबांचा वेग वाढवता. 6 चेंडूमध्ये 18 धाबा. आकाश सकपाळने देखील अप्रतिम बॅटिंग केले. 4 चेंडूमध्ये 13 धाबा. एकूण आपण बघितलं सागर आमरेचं 1 षटक अर्थात मागे ठरलं. 32 धाबा कुठला गेला. 1 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्यानंतर परेश नाटेकर 1 षटक 6 धाबा. ओंकार बाकर 1 षटक 13 धाबा. अमित पवार अत्यंत महत्त्वाचं षटक होतं. 1 षटक 17 धाबा. दुसऱ्या आकाश सकपाळ 2 षटक 13 धाबा आणि 3 गडी बाद केले. तर आकाशची कामगिरी अष्टपुली कामगिरी मैदानावरती. सौरभ पवार 1 षटक 11 धाबा, 1 गडी बाद करण्यामध्ये यश. अमन कदम 1 षटक 20 धाबा. मागण्या ठरला 1 गडी त्याला प्राप्त झालाय. प्रथमेश
जाधव ज्यानं एका षटकात 19 धावा दिलेल्या आहेत. आकाश सकपाळची कामगिरी उजवी ठरलेली आहे, ज्यामध्ये 3 महत्त्वपूर्ण बळी आणि त्याचबरोबर धावाही त्याच्या बॅटमध्ये आलेले आहेत. या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण अगदी थोड्याच वेळात देतो आहे.